Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादी 2 मतप्रवाह. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. विलीनीकरणाचा साधा प्रस्ताव आणि विचारही आमच्या मनात सध्या आलेला नाही. संजय राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राऊत वैफल्यग्रस्त, त्यांच्या बोलण्याला आधार नाही. अलीकडच्या काळात राऊतांच्या बोलण्यात बाष्पळपणा अधिक जाणवतो. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर मिटकरींना जोरदार निशाणा, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याला राऊतांचा विरोध. मिटकरींचा आरोप. आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल देशमुख यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटलांबाबत नाराजीचा सूर. प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप. जयंत पाटलांविरोधात पक्षातील तरुण नेत्यांकडून नाराजीचा सूर. सूत्रांची माहिती. युतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवली होती. घटनेच्या पहिल्या मिनिटापासून मी साक्षीदार. युतीमध्ये आमचं बहुमत आलं ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर त्यांना जो धडा शिकवला गेला तो चांगलाच झाला. महाजनांचा टोला. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन. वावरातील कांद्याचे पंचनामे होईल, घरात ठेवलेल्याचं होणार नाही. कोकाटेंचं वक्तव्य. वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक. वर्षा गायकवाडांचं लग्नानंतरचं नाव गोडसे आहे. राहुल गांधींना माहीत नसेल. वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक. आशिष शेलारांचं विधान. शेलार बौद्धिक दिवाळखोरी वेळोवेळी सिद्ध करतात. वर्षा गायकवाडांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर. माझं आणि माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसेशी नातं नाही. गायकवाडांचं स्पष्टीकरण. सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जबाब नोंदवलेल्या 19 जणांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश. सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ. दोघांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. हगवणे बंधूंना शस्त्र परवाना. जालिंदर सुपेकरांचा हात. हगवणे बंधूंच्या शस्त्र परवानाच्या फाईलवर सुपेकरांची सही. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हगवणे बंधूंचे मामा. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. जालिंदर सुपेकर यांची TV9 मराठीला स्पष्टीकरण. शस्त्र परवाना देण्याचा मला अधिकार नव्हता. सुपेकरांचं वक्तव्य. कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावा. प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी. शरद पवारांनी यापूर्वी आयोगानं दिलेल्या 2 नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा. भाजपतून रणजितसिंह मोहितेंचा विषय संपलाय. मोहिते पक्षाच्या बैठकांना येतात ही लाचार प्रवृत्ती. राम सातपुतेंची आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर सडकून टीका. महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण. महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार. महायुतीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती. एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली. संजय राऊतांनी शिंदेंना पुस्तकासोबत पत्रही पाठवलं. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.